नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, खूपच सुंदर आणि साधी आणि सोपी डिझाईन आपण आज बनवणार आहोत. तर बघा, मेन फॅब्रिक मी ठेवलेलं आहे. हे आपलं अस्तर आहे. अस्तरवर आपण उंची मोजून घेऊयात. तर माझी तयार उंची होती 14.5 इंच, तर मी तर 15.5 इंच ठेवलेली आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे. 36चा चौथा भाग आहे. 9 इंच 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. कमर आहे 8 इंच, 1 इंच टक्सचा आणि कमरवर सुद्धा 2 इंच मी मार्जिन घेतलेला आहे. आणि बघा, मुंडा घेतलेला आहे 6 इंचाचा आणि गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंचाची. तर बघा, 36 साईजचा ब्लाऊज आहे. गळा खूप मोठा आहे आणि डीप आहे. 11.5 इंचाचा गळा आहे. 36 साईजमध्ये गळारुंदी ही आपल्याला 2.5 इंचच ठेवावी लागते. तर बघा, पान गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा, खालून तिरकस रेष मारायची आहे. अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने तिरकी रेष खालून द्यायची आहे. त्यानंतर पुढून गोलाकार आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे तो पानगळा बरोबर येतो. माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांना नॉर्मली पानगळा पाहिजे होता. तर बघा, अशा पद्धतीने पानगळ्याचा आकार हा बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही, पण तो खूपच सोपा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आकार दिला की पानगळा आपला बरोबर येतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप नका करू, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला बरोबर समजेल. काही माहिती तुम्हाला याबद्दल हवी असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा. तर बघा, पानगळा आपण आखून घेतलेला आहे आणि त्याला आपण अस्तरवर कट केलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने कट करून तो पानगळा आपला आलेला आहे. आता बघा, मेन फॅब्रिक आपल्याला घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकला आपण शिद्या साईडनेच ठेवायचं आहे. त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे. अस्तरला मी सेफ्टी पिननी अटॅच करून दिलेला आहे. आता जसा आपण गळ्याचा आकार दिलेला आहे तशीच आपल्याला शिलाई मारत जायचं आहे. हे बघा, या पद्धतीने अस्तरला आणि मेन फॅब्रिकला सेफ्टी पिननी अटॅच करून द्यायचं आहे, जेणेकरून कपडा जो आहे इकडे तिकडे सरकणार नाही आणि शिलाई जी आहे आपली व्यवस्थित मारता येईल. कुठलाही कॅनव्हास पेपर न वापरता एकदम फिनिशिंगमध्ये हा पानगळा मी शिवलेला आहे. तर बघा, कमरेवरती आणि गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. मेन फॅब्रिकचा जो गळा होता तो कट करायचा मी राहू दिलेला होता. माझी हीच पद्धत आहे. अगोदर मी अस्तरचा गळा कट करते, मेन फॅब्रिकचा गळा मी नंतरच कट करते, म्हणजे तो आपल्याला शिवायलाही सोपा जातो आणि त्याचा आकारही बरोबर येतो. तर बघा, गळ्यावर छोटे छोटे कट मारलेले आहेत आणि आता आपण गळ्याला पलटी करून घेऊयात. तर बघा, अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे त्याला व्यवस्थित आपण अस्तरचा कपडा आतल्या बाजूने आणि मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे तो वरच्या बाजूने व्यवस्थित यायला पाहिजे. अशा पद्धतीने दोन्ही हातांनी सफाई करत शिलाई मारून द्यायची आहे. तर बघा, आपल्या ब्लाऊजचा फायनल लूक जो आहे तो खूपच सुंदर येणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ब्लाऊजच्या कटिंगबद्दल किंवा स्टिचिंगबद्दल जी काही माहिती हवी असेल ती मला कमेंट करून विचारा. मी नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला लगेच देणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, गळ्यावर शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण शोल्डरवरून आणि मुंड्यावरून कमरेपर्यंत चारही बाजूंनी शिलाई मारायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने एक साईडला शिलाई मारून झाली की कमरेवरून दुसऱ्या साईडलाही शिलाई मारायची आहे. म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये येतो. तर बघा, पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे चारही बाजूंनी. आता जो काही एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊजला अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे
आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे त्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा एक्स्ट्रा कपडा कट केलेला आहे. आता आपण जो कमरेवरती पाठीवरती टक्स देतो, तर बघा शोल्डरच्या सरळ बाजूने अशा प्रकारे 3 इंचावर माप टाकायचं आहे आणि दोन्ही साईडला त्याचे निशाण करून घ्यायचे आहेत ब्लाऊजला फोल्ड करून. हे बघा अशा पद्धतीने. आणि बघा कापड जो आहे, काही ब्लाऊज पीस जे राहतात आपले खूपच बारीक राहतात किंवा कपडा जो राहतो निसटता राहतो, म्हणून त्याच्यावर वरून एक शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर. म्हणजे टक्स टाकण्याच्या वेळेस जो खालचा कपडा असतो मेन फॅब्रिकचा तो खाली सुटत नाही, टक्स पण आपला व्यवस्थित येतो. तर बघा अशा पद्धतीने मी टक्स टाकते. हे बघा एकदम व्यवस्थित टक्स आपला आलेला आहे. दुसऱ्या साईडला पण तेच करायचं आहे. तर बघा टक्स मारून झालेले आहेत. आता बघा इथं लेस मला लावायची आहे. माझे जे कस्टमर आहेत त्यांना शोल्डरच्या आतून लेस नको आहे, तर मी लेस वरून लावणार आहे. तर वरून अर्धा किंवा पाऊण इंच मार्किंग मी केलेलं आहे आणि तेवढं मार्किंग सोडून मी ही लेस लावत आहे, म्हणजे लेस आतल्या बाजूने जाणार नाही. कस्टमरच्या डिमांडनुसार आपल्याला ब्लाऊज जे असतं ते करावं लागतं. त्यांना लेस कशी लावायची आहे, गळा कसा ठेवायचा आहे, ब्रॉड पाहिजे की कमी ब्रॉड पाहिजे, जास्त ब्रॉड पाहिजे, अशा प्रकारे. माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांना गळा खूपच ब्रॉड पाहिजे होता, मोठा पाहिजे होता, म्हणून तो उंचीलाही आणि रुंदीलाही मी मोठा घेतलेला आहे. आजकाल लेडीज जे आहेत त्यांना गळे मोठेच लागतात, छोटे गळे आवडत नाही, म्हणून ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करताना खूपच सावधानीने आपल्याला करावं लागतं. तर बघा त्या साईडने आपण अर्धा ते पाऊण इंच वरती मार्किंग करून सोडलेलं होतं, तसंच या साईडला करायचं आहे. लेसला आतून वाळून द्यायची आहे. तर बघा डबल शिलाई लेसला करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, खूपच साधा आणि सोपा हा व्हिडिओ होता. जास्त वेळ न वाया घालवता कमी वेळात मी तुम्हाला हा पानगळा शिवून दाखवलेला आहे. तर मला नक्कीच कमेंट करा कसा वाटला ते. तर बघा लेस लावून झालेली आहे. तर बघा आता शोल्डरवरून 3 इंचाचं माप आपण घ्यायचं आहे, चॉकने मार्किंग करून द्यायची आहे आणि 3 इंचावर आपल्याला दोरी आणि लटकन लावायचे आहेत. तर दोरी लटकन मी तयार करून घेतलेले आहेत. ते आता 3 इंचावर आपण लावून द्यायचे आहेत. दोरी लावताना नेहमी 3 इंचावरच लावा, म्हणजे ती शोल्डरवर चढत नाही, दोरी व्यवस्थित मापात येते. तर बघा ब्लाऊज आपला तयार आहे. फिनिशिंगमध्ये कुठलाही कॅनव्हास पेपर न वापरता एकदम फिनिशिंगमध्ये पानगळा आपण तयार केलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने खूपच मोठा गळा आहे, ब्रॉड आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.